नवीन वर्षात अवघे 43 विवाह मुहूर्त. तुळशी विवाहानंतर लग्न सोहळ्याचा मार्ग मोकळा होतो, परंतु नवीन वर्षात 2026 विवाह मुहूर्त मोजकेच आहेत. मागील वर्षी एकूण 58 विवाह मुहूर्त होते, मात्र नववर्षात अवघे 43 विवाह मुहूर्त आहे. यंदा सरत्या डिसेंबर महिन्यात 2 आणि 5 डिसेंबर असे 2च विवाह मुहूर्त आहेत, तर जानेवारी आणि ऑगस्ट ते डिसेंबरपर्यंत मुहूर्तच नाही, अशी माहिती पंचांगकर्ते कृष्ण सोमणी यांनी दिली आहे. कार्तिक शुक्ल द्वादशीला तुळशीचा विवाह श्रीकृष्णाशी लावण्यात येतो, तेव्हापासून विवाह मुहूर्त काढले जाण्याची परंपरा आहे. तुळशी विवाहानंतर विवाह सोहळ्याचे धडाके सुरू आहेत. हिंदू धर्मशास्त्रानुसार विवाहासाठी मुहूर्त काढताना गुरु शुक्र या ग्रहांचा विचार केला जात असला तरी विवाहोत्सुक सुट्टीचा दिवस आणि मंगल कार्यालयाची उपलब्धता यावर भर देत मुहूर्त काढतात. यंदा सरत्या वर्षातील डिसेंबर महिन्यात 2 आणि 5 या सरत्या डिसेंबर महिन्यात लगीनघाई जोरात. नववर्षात विवाह मुहूर्ताच्या तारखा जानेवारी मुहूर्त नाही, फेब्रुवारीला 3, 5, 6, 7, 8, 10, 11, 20, 25, 26, मार्च 5, 7, 8, 12, 14, 15, 16, एप्रिल 21, 26, 28, 29, 30, मे 1, 3, 6, 7, 8, 9, 10, 13, 14, जून 19, 20, 23, 24, 27, जुलै 1, 2, 3, 4, 8, 9, 10, 11, ऑगस्ट ते डिसेंबर महिन्यात विवाह मुहूर्त नाहीत. 2च तारखांना मुहूर्त आहेत. नववर्षाच्या प्रारंभी जानेवारी महिन्यात आणि ऑगस्ट ते डिसेंबर महिन्यात एकही विवाह मुहूर्त नाही. फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना समजला जातो, त्यामुळे तरुणाईंचा या महिन्यात लग्नगाठ बांधण्याकडे सर्वाधिक कल असतो. यंदा फेब्रुवारी 2026 या महिन्यात 10 मुहूर्त असल्यामुळे ऐन परीक्षा काळात यजमान मंडळींना धावपळ करावी लागणार आहे. फेब्रुवारी महिन्यातील मुहूर्ताकरिता मंगल कार्यालयाची आगाऊ नोंदणी वाढली आहे.